लोहारा विधानसभा मतदारसंघात भाजपनं दिलेल्या आवाहनानुसार सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला। माजी मंत्री तसेच भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिलेल्या शब्द हा पाळत पाटील कुटुंबातील कोणताही उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजप युवा नेते शरण पाटील यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून डॉक्टर कल्याण काळेंच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करण्यात आला आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस येथील धायवर शिवारात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्याचा मुक्त संचार होत असूनही वन विभागानं अद्याप पिंजरे लावले नाही। नागरिकांनी तातडीनं पिंजरे लावण्याची मागणी केली आहे। सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथकानं कारवाई करत तडीपार आरोपींकडून चोरी केलेले एकूण 111 मोबाईल जप्त केले। जप्त मोबाईलची एकूण किंमत 13,52,998 रुपये इतकी आहे। या कारवाईमुळे जेलरोड पोलीस ठाण्यातील 4 गुन्हे उघडकीस आले असून ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली। नांदेडमधील तेग बहादूर साहिबजी यांच्या कार्यक्रमानिमित्त राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली आहे। यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजनासह जबाबदारीनं काम करावं असे निर्देश मिसाळ यांनी दिले। बीडच्या माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश शुगरच्या प्रदूषणामुळे खरात आडगावसह परिसर धोक्यात आलेला आहे। रसायनयुक्त सांडपाण्यामुळे शेती, पाणी आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यासोबतच पर्यावरण विभागाकडे तक्रार केली आहे। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड रेल्वे स्थानक आणि परिसरात रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकानं जनजागृती मोहीम राबवली आहे। लोहमार्ग ओलांडू नये, आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक संदीप कुमार देशवाल यांनी केलं आहे। नांदेडमध्ये हिंद दी चादर कार्यक्रमाचं 24 आणि 25 जानेवारीला आयोजन करण्यात आलंय। कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहील। 10 ते 12 लाख भाविक कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कॅनॉलचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेतपिकांचं नुकसान झालंय। दरम्यान जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।